स्विच ऑफच झाला, बॅटरी लो होती. मी लगेच हा फोन चार्जिंगला लावून येतो आणि जानूला दूध देऊन येतो. एक मिनिट थांब ना. हो झालं तयार. हे बघ हे. जयंतराव, यातला 1 चमचा ना त्या दुधात मिसळा आणि जानवीला द्या. आई हे नेमकं काय? अहो शतावरी कल्प आहे. आणि सासूबाई ते चूर्ण टाकलं का? हो. हा, आणि सासूबाईंनी एक पौष्टिक चूर्ण पण टाकलंय त्यात. हे दुधात मिसळा आणि जानवीला द्या. सॉरी आई, मी आतापर्यंत कधीच या औषधाबद्दल ऐकलं नाहीये. अहो खूप पौष्टिक औषध आहे. गरोदरपणात सगळ्या बायका घेतात, मी सुद्धा घेतलं होतं. आणि काय होतं, गर्भात जे बाळ असतं ना त्याची छान वाढ होते, बुद्धी वाढते, सतेज होते कांती, खूप फायदे आहेत त्याचे. अरे हे शतावरी कल्प प्रत्येक गरोदर बाईने घ्यायला लागतं. जयंत, अरे तुझा आमच्यावर विश्वास नाहीये का? हा, आम्ही असं तसं काही खायला घालू का जानूला? हा, अरे तिची आई आहे ती जे देणार ते योग्यच देणार, नको काळजी करूस. खरंच तू हे काय करतोयस? जानूच्या आईवर आणि माझीवर का संशय घेतोयस? ते इथे जानूची काळजी घेण्यासाठी आल्यात. नाही, मी त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवा. नाही आजी, असं काहीच नाही. मी फक्त बघत होतो की ते नेमकं काय. सॉरी, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी आता लगेच हे मिक्स करतो आणि जानूला देऊन येतो. एक चमचा. असा काय हा? आपल्यावर काय संशय घेतो? नाही, संशय नाही सासूबाई. अहो जावई बापूंची पद्धत चुकली असेल, पण त्यांचा हेतू खूप चांगला आहे. आता मला सांगा, जानवी सोडून कोण आहे त्यांच्या आयुष्यात? म्हणूनच ना ते अधिक काळजी घेतात. ते आपल्यासाठी जरा नवीन आहे. नवीन काय नवीन? आश्चर्य वाटण्यासारखंच आहे सगळं. आपण काय जानूला असं तसं खायला घालणार आहोत का? अहो प्रत्येकाची काळजी घेण्याची पद्धत वेगळी असते. आणि जावई बापूंच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती आहे ना, लहानपणापासून एकटेच वाढलेत ते.